प्रिय डॉलीबाई, पहिल्यांदाच आपण कोणाला तरी पत्र लिहितोय. काय चुकलं तर माफ करा. मध्ये मध्ये इतकी खाडाखोड केली आहे ना, एक वाक्य धड लिहिता येत नाही ह्यांना. डॉलीबाई आपल्याला तुमच्यासाठी खूप काय काय करायचं होतं, पण आपण अजून तुमच्यासाठी त्यातलं काहीच करू शकलो नाही. ओके, आणि काहीतरी की खाडाखोड त्याचं आपल्याला नेहमी वाईट वाटत राहतं. परत मधलं काय डॉलीबाई, आपल्याला तुमच्यासाठी लय करायचं होतं, पण आपण अजून तुमच्यासाठी त्यातलं काही करू शकलो नाही. याचं आपल्याला नेहमी वाईट वाटत राहतं. देवा, तू या बाईसाठी मला ओलांडून जाणार आहे. जर का तू गेला ना तर बघ. पंधरा सप्टेंबर दुपारी 2 वाजता आपल्या आयुष्यात ना एक अशी व्यक्ती आली, एकदम स्पेशल. डॉलीबाई. आणि अक्का, आपल्या आयुष्यात तुझी जागा जसं कोणी घेऊ शकत नाही ना, तसंच आपल्या आयुष्यातील डॉलीबाईंची जागा आपण दुसऱ्या कोणाला पण देऊ शकत नाही. देवा, अजून काय काय आणि किती करणार आहात माझ्यासाठी? तुम्ही भेटल्यापासून तर खऱ्या अर्थानं आयुष्य जगायला लागले. नाहीतर आजपर्यंत फक्त मागच्या पानावरून पुढच्या पानावर जात होते आणि वही भरली की रद्दीत टाकत होते. पण तुम्ही भेटल्यापासून ना, आयुष्यातलं प्रत्येक पान असं असं घट्ट जपून ठेवावं असं वाटतं. तुम्ही खूप केलं माझ्यासाठी आणि त्याचा तुम्ही कधी हिशोब ठेवला नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की माझा निर्णय नाही चुकला. उलट तुम्ही मला भेटल्यापासून मीच तुमच्यासाठी काही केलेलं नाहीये. आजवर तुम्ही मला खूप सरप्राईजेस दिले, पण आता मी तुम्हाला काहीतरी सरप्राईज देणार. त्यानंतर ह्या पत्रात एवढी खाडाखोड तुम्ही काय केली आहे ना, हे मला तुम्हाला विचारायचंय. जायफळ घातलेली कॉफी. जायफळ घातलेली कॉफी. आणि डाएट लाडू. गॉड, इथे मला आवडतं. काय चाललंय मोनिका? बिर्याणी. बिर्याणी. आता ऑलमोस्ट सगळ्या आवडी निवडी मला माहिती आहेत, निदान तेवढ्या तरी आल्यात आता बोर्डवर. कॅरम तर आहे त्यांच्याकडे. कॅरम मध्ये काय सरप्राईज देणार? वर्कआउट बद्दल मला काही माहिती पण नाहीये. बिर्याणी.
त्यांनीच मला त्यांच्या हातची बिर्याणी खायला घालून सरप्राईज दिलं होतं. सेम काय करायचं. डॉली वहिनी, ओ डॉली वहिनी, ओ डॉली वहिनी, तुम्ही या ना. नाही ते आपल्या देवा भाईनी तुमच्यासाठी पाठवले. काय आहे? ते काजव्यांच्या गावचे फोटो. थँक्यू. या ना येतो मी, काम आहे मला. ऐका ना, माझं पण एक काम आहे तुमच्याकडे. बोला ना वहिनी. मला एक विचारायचं होतं ऍक्च्युली. विचारा ना वहिनी. मला जरा देवांच्या आवडीनिवडी सांगा ना. म्हणजे मला असं कसं खूप डिटेल मध्ये माहिती नाहीये ना. त्यांना कसं माझ्या सगळ्या लहान सहान गोष्टी पण माहिती असतात. तसं नाहीये ना, तर मला प्लीज देवाच्या आवडी सांगा ना. आपला भाईला व्यायाम आवडतो वहिनी. ते माहितीये मला. आणखीन काही? हा, आपल्या बाईला आहे ना मटण भाकरी लय आवडते. मटण भाकरी. आमची अक्का बघा काय बनवते. अहो ती चिकनचा रस्सा असा काही बनवते ना, किंवा ते काळं मटण. करेक्ट. त्यांना खूप दिवसापासून मटण भाकरी खायची पण आहे. आत्ता मला आठवलं. ऍक्च्युली काय ना गब्बर भाऊजी, मला ना त्यांना एक सरप्राईज द्यायचंय. तर मग मी त्यांच्यासाठी मटण भाकरी बनवू का? एक प्रॉब्लेम आहे पण, म्हणजे मला ते नॉनव्हेज बनवता येत नाही ना. मग कोणी माझी हेल्प करेल का? अक्का करेल ना मदत तुमची. आणि हा, तसही बाईला फक्त अक्काच्या हातचीच मटण भाकरी आवडते. नाही हो, अक्का कशी माझी मदत करणार? नाही करणार त्या. हो डॉली वहिनी, तुम्ही जाऊन भेटा तरी एकदा. अक्का नक्की मदत करेल तुम्हाला. हा चालेल, येतो, आपल्याला लय काम आहे. हा. देवा, तुम्ही माझ्यासाठी एवढं केलंय, तर मी तुमच्यासाठी मटण भाकरीची रेसिपी नाही आणू शकत अक्कांकडून. आज मला त्यांचे पाय धरावे लागले तरी चालेल, पण मी त्यांच्याकडून मटण भाकरीची रेसिपी आणणार म्हणजे आणणारच. हा, काय काय म्हणलं ते? सरप्राईज. हा, अडाणी असलं तरी मला कळतंय. मटण भाकरी खाऊ घालून आमच्या देवाचं मन जिंकायचंय, बरोबर? म्हणजे प्रयत्न तर तोच आहे, माहिती नाही किती जमेल. म्हणून त्यांना आवडतं त्याच मटण भाकरीची रेसिपी हवी आहे. सांगते ना कसं करायचं ते सांगते. तुम्ही किती मोठ्या मनाच्या. थँक्यू सो मच. हा, म्हणजे तुम्ही माझ्या देवासाठी करणार आहात ना, मग तेवढं तर मी करणार. रेसिपी काय, मी त्याच्यासाठी जीव पण द्यायला तयार आहे. किती जीव टाकता ना तुम्ही देवांवर. मला नव्हतं वाटलं तुम्ही इतक्या पटकन मला रेसिपी द्यायला तयार व्हाल म्हणून. चालायचंच. आता तुम्ही नाही का डॉक्टरांच्या तुम्ही हेड बाई, आणि माझ्यासारख्या अडाणी बाईकडे मटण भाकरी कशी करायची हे शिकायला आलात ना. चला दाखवते. नाही, किचन मध्ये नाही. हे म्हणजे मी हे लिहून घेणार आहे रेसिपी. अच्छा, शिकलेले ना तुम्ही, म्हणजे शिकलेले लोक ते लिहून. काय हरकत नाही. हे बघ कसं करायचं. आधी आहे ना कवळं मटण घ्यायचं. ओके. हा, आणि मग छोटे छोटे तुकडे करायचे. देवाला तसं आवडतं ना. हा, मग आलं लसूण दही असं लावून ठेवून द्यायचं. किती वेळ? मुरेपर्यंत. ओके, म्हणजे मॅरिनेट करायचं. काय करायचं? मॅरिनेट. हा, मॅरिनेट होईपर्यंत ठेवून द्यायचं. मग काय करायचं, एक भांड घ्यायचं, त्याच्यात एवढंसं तेल आपलं घ्यायचं. 2 टेबलस्पून की टीस्पून? एवढं, म्हणजे एवढं मोजमाप आहे, असं एवढं. ओके, ते घ्यायचं. त्याच्यावर कांदा, खोबरं, गरम मसाला आणि कोथिंबीर घालायची आणि असं चांगलं परतायचं. म्हणजे असं घमघमाट सुटला पाहिजे. हा, बेसिकली तो अरोमा उतरायला पाहिजे त्यात. हा, ते उतरलं पाहिजे. हा, त्याचं वाटण तयार करायचं, मिक्सरला लावायचं. हा, देवासाठी करताय ना तुम्ही, मग पाट्यावर वाट. हा, त्याला पाट्यावर वाटलेला जमल ना तुम्हाला? हा, म्हणजे
ट्राय करू शकते. हा, जमल जमल जमल. मग काय करायचं, परत एक भांड घ्यायचं, त्याच्यामध्ये ते वाटण टाकायचं, ते मटण टाकायचं, 4 बोटाचं मीठ टाकायचं, जड हाताने तिखट टाकायचं आणि ते चांगलं असं हलवायचं. मग काय करायचं, त्याच्यावर एक झाकण ठेवायचं, त्यात पाणी टाकायचं. पाणी चांगलं उकळलं ना, असं गरम झालं ना, की ते त्या मटणात टाकायचं. म्हणजे असं मटण ना खाता 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 शिजलं पाहिजे, असं उकळलं पाहिजे, म्हणजे असं तवंग येतो वर. ओके. ते त्यांना आवडते तशी ते तर्री तशी तर्री आली पाहिजे. थँक्यू सो मच. हे मी बनवणार आहे आणि देवांना आवडलं ना की मग मी त्यांना सांगणार आहे की हे तुम्ही मला शिकवलं म्हणून. नका सांगू. का? नाही आवडणार ना त्याला. म्हणजे त्यांना जी मटण भाकरी आवडते त्याचीच रेसिपी दिलीत ना तुम्ही मला. हा, पण काय आहे ना, मी केलेलं आवडतं. म्हणजे आणखीन काय घालता मग तुम्ही ह्याच्यात? चिमूटभर प्रेम. काय झालंय, वर्षानुवर्ष त्याच्यासाठी जेवण करते ना, मग एखादा पदार्थ टाकल्यावर बाई ग देवानं खाल्लं नव्हतं, नाही नाही हे नको टाकलं, हे टाकल्यावर हे त्याने खाल्लं होतं, हे असं करत करत मी त्याच्यासाठी मटण भाकरी करायला लागले आणि त्याला ती आवडायला लागली. असं प्रेम केलंय मी ते. तसं प्रेम करू शकाल तुम्ही? प्रेम मोजता येत नाही ना अक्का. अक्का नाही बोलायचं. आपलं कुठलंही नातं जमू शकत नाही. आणि आता राहिला प्रश्न प्रेमाचा. बरोबर आहे, तुम्ही बरोबर बोला की प्रेम मोजताय ना. या हातानं त्याला लहानचं मोठं केलं. एकदा असाच त्याला ताप आला होता, तापाने फणफणलं होतं लेकरू, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. जेवण जाईना, कारण हॉस्पिटलचं जेवण, औषधाचा उपयोग होईना. डॉक्टर म्हणाले किती दिवस त्याला सलाईन ठेवणार, त्याला काहीतरी त्याच्या आवडीचा पदार्थ करून आला. पण आमच्याकडे तेव्हा पैसे नव्हते ना चमचमीत पदार्थ करून खायला घालून द्यायला. तांदळाची पेज करून मी माझ्या लेकराला खायला घाल. त्याने ती आवडीने खाल्ली आणि तो बरा झाला. एकदा असंच कुठेतरी जाऊन आला, हाताला 8 ठिकाणी फोडून आलं गाढव, तर रोज त्याला पाया सूप करून घालायचे. 2 तास चालत जाऊन त्याच्यासाठी मटण घेऊन यायचे. हे जमल का तुम्हाला? करू शकाल तुम्ही? औषध देणं आणि बायनं जेवण करून घालणं, ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत डॉक्टरीन बाई. तुम्हाला जे जमेल ना तेच करा, कारण आमचं प्रेम आहे ना मुरलेलं आहे, मॅरिनेट झालेलं नाही. हे नाही जमणार तुम्हाला. डॉली वहिनी, बोला ना. आपल्याला एक गोष्ट चेक करायची. काय? तुमचं देवाबाईवर प्रेम आहे ना? काय बोलताय तुम्ही? अहो वहिनी घाबरू नका, माहिती आहे आपल्याला तुमचं लय प्रेम आहे देवाबाईवर. पण आता अक्का बरोबर तुमचं काय बोलणं झालं ते ऐकलं आपण. वहिनी तुम्ही काय पण टेन्शन घेऊ नका, तुमचे हे धीर सगळं काय ठीक करून टाकतील. आजपर्यंत देवाबाईचा प्लॅन कधी फेल जाऊ दिला नाही, तुम्ही तर वहिनी होणार आपल्या. तुमचा प्लॅन कसा काय फेल जाऊ देऊ आम्ही? ते बघा. काय उपयोग, त्यांनी रेसिपी फाडली ना. अहो वहिनी टेन्शन नका घेऊ तुम्ही, आपल्याकडे दुसरी कॉपी आहे ना. काय ते अक्का मगाशी तुम्हाला सांगत होती ना, तेव्हाच लिहून घेतला होता आपण. हे घ्या, आता बघूयाच प्रेमाच्या या कोर्टात तुमचं प्रेम कसं जिंकत नाही ते. थँक्यू.
मटण पण रेडी आणि भाकऱ्या पण रेडी. आता आपण देवांना बोलवूयात का? अरे काय अरे काय काय चाललं लागे तुम्ही भावांवर अरे 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 सावकाश बस 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 खाली बस. अरे आईच्या गावात तुम्ही आपल्याला असं डोळे बांधून इथे काढले रे? अरे बाई तू गहू दळ ना, पाटा कुठनं आणला, तुला काय देणं घेणं? अरे पण आईच्या गावात अरे हा तर मटण भाकरीचा वास आहे. आईच्या गावात अरे मटण भाकरी आहे तर. डॉलीबाई तुम्ही कशी काय इथे? आयुष्यभर म्हणजे तुम्ही बनवलंय? एक नंबर डॉलीबाई. पण आता आज कोणाचा बर्थडे आहे? तुम्ही जेव्हा माझ्यासाठी सरप्राईज अरेंज करता तेव्हा काय कुणाचा बर्थडे कंपल्सरी असायलाच पाहिजे असं काही आहे का? किंवा एखादा स्पेशल डे असायलाच हवा का? नाही असं काही नाही. तसंच आहे, मला असं वाटलं की तुमच्यासाठी सरप्राईज अरेंज करावं म्हणून मी आज केलं. आणि तसंही तुम्हाला मटण भाकरी खूप दिवसापासून खायची होती. डॉलीबाई एक सांगू तुम्हाला, ते म्हणतात ना की वाण नाही पण गुण लागला, तसं झालं काहीतरी. हा ओ माय गॉड, मी ते कांदाच नाही आणला. मी आत्ता कापून आणते. 1 मिनिट. नाही कापून नाही कांदा. 1 मिनिट. कांदा आहे बघा, हे असा खायचा असतो. आई शपथ. वा 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 वा, एक नंबर. जबरदस्त झालंय, जबरदस्त.